मी संविधानाचा वारकरी. प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे रोखठोक विचार. नमस्कार. झुंजार न्यूजमध्ये आपलं स्वागत. शिवराय ते भीमराय या विचारांची मशाल घेऊन अवघ्या महाराष्ट्रात समतेचा विचार रुजवणारे प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे सध्या चर्चेत आहेत. मी संविधानाचा वारकरी आहे आणि शिवराय भीमरायांच्या प्रेमात पडलोय, असं ठाम प्रतिपादन त्यांनी शिर्डीमध्ये केलं आहे. नेमके काय म्हणाले आहेत वाबळे महाराज, पाहुयात या विशेष रिपोर्टमध्ये. महाराष्ट्र ही संतांची आणि विचारांची भूमी आहे. याच भूमीत सध्या एक नाव सोशल मीडियावर आणि घराघरांवर मोठ्या प्रमाणावर गाजतंय. ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज वाबळे. महाराजांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. नुकतेच कीर्तनाच्या निमित्ताने महाराज शिर्डीत आले असता त्यांनी झुंजार न्यूजशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या 45 वर्षांच्या वैचारिक प्रवासाचा उलगडा केला. मी वयाच्या 20व्या वर्षापासून घराबाहेर पडलो. आळंदीत गेल्यानंतर संत गाडगे महाराजांचं साहित्य वाचलं. बुद्ध, कबीर, वारकरी संप्रदाय आणि शिवचरित्र अभ्यासलं. मला जाणवलं की वारकरी संप्रदाय जो समतेचा विचार सांगतो, तोच विचार बुद्धांच्या पंचशिलेत आहे. शिवरायांनी जे रयतेचं राज्य चालवलं, तेच बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशात आणलं. वाबळे महाराज पुढे म्हणतात की मानवता हाच खरा धर्म आहे. शिवराय ते भीमराय हा विचार घेऊन ते राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्व धर्म समभाव पोहोचवत आहेत. मात्र हा विचार मांडताना त्यांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. सामाजिक समतेच्या मंदिराचा अर्थात विश्व मंदिराचा कळस जगद्गुरू तुकाराम महाराज झाले. हे माझ्या वाचनात आल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि 20व्या वर्षापासून वयाच्या 20व्या वर्षापासून मी ह्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, कारण वारकरी संप्रदाय याची उंची खूप मोठी आहे. ज्ञानेश्वर महाराज एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही व्रते नियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी कोठेच न जावे तीर्थाशिगा, देव देवतांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे, परी कर्तव्य यज्ञी यजावे अनायासे. हे ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरीतलं भाषण 700 वर्षापूर्वीचं. आणि तुकाराम महाराज त्याचा कळस झाला या विचाराचा की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. तथागत गौतम बुद्धांच्या प्रमाणेच पंचशिलाचं ट्रान्सलेशन तुकोबाच्या अभंगात पदोपदी सापडतं. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे, वेची जे वचन जेणे राये समाधान, परोपकार नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि म्हणून मी विचार संत साहित्याचा अभ्यास आणि गाडगे बाबांच्या प्रॅक्टिकली विचारांचा प्रभाव माझ्यावर वयाच्या 20व्या वर्षी पडल्याने मी घरदार सोडून पळून गेलो आणि आळंदीमध्ये राहून सामाजिक समतेचे ग्रंथ अर्थात संत साहित्य, इतर नव्हे संत साहित्याचं चिंतन माझ्याकडून झालं. आणि संत साहित्य आणि गाडगेबाबांचं प्रॅक्टिकल मला सारखं वाटलं. म्हणून मी या समाजाला मेल्यानंतर तुमचं काय होईल हे सांगणाऱ्यांची गर्दी खूप होती, पण मरणाच्या पूर्वी जगलं कसं पाहिजे हे शिकवणारं संत साहित्य आणि गाडगेबाबा. की हे गाडगेबाबांनी तीर्थामध्ये देवळं न बांधता मुंबईसारख्या शहरामध्ये कॅन्सरच्या रोग्याच्या नातेवाईकांची राहण्या खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून परेलला टाटा हॉस्पिटल शेजारी आजाऱ्यांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा बांधणारा जगातला पहिला संत गाडगे महाराज आहेत. आणि गाडगेबाबांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय जवळची मैत्री होती, जीवभाव होता. बाबासाहेब निवर्तल्यानंतर 20 दिवसात गाडगे महाराज गेले आणि कधी न रडणारा माणूस गाडगे महाराज हे बाबासाहेबांसाठी रडले. आणि मग त्या बाबासाहेबांचं मला गाडगेबाबांच्या प्रभावाने मला बाबासाहेबांचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन चांगलं करायला मिळालं. आणि मला वाटलं की बुद्ध, कबीर,
वारकरी संप्रदाय, तुकाराम महाराज, छत्रपती शिवराया आणि तोच प्रॅक्टिकली शिवरायांच्या स्वराज्याचा शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाची सुद्धा नुकसान होऊ नये असं हरणाचं काळीज असलेले शिवराया, स्त्रियांचं सबलीकरण होऊन स्त्रियांच्या चारित्र्याचं शिलाचं रक्षण व्हावं म्हणून त्यांच्या स्वराज्य निर्माण करणारा शिवराया, सत्यासाठी झगडणारे शिवराया हे तुकोबाच्या अभंगातून प्रॅक्टिकली झाले. आणि तुकोबाचे अभंग बुद्धांकडून, ज्ञानेश्वर महाराजांकडून तुकोबारायांच्या गाथ्यात आले. ते शिवरायांनी प्रॅक्टिकली स्वराज्यात केले आणि शिवरायांसारखं जसंच्या तसं गोरगरिबांच्या, दीनदलितांच्या, दीनदुबळ्यांच्या सुखाचं ग्रंथ राज्यघटनेच्या निमित्तानं बाबासाहेबांनी लिहिला. म्हणून तुकोबाराया, तथागत गौतम बुद्ध, ज्ञानोबाराया, चक्रधर स्वामी, संत महावीर, बसवेश्वर, नामदेवराया, ज्ञानेश्वर महाराज, जनाबाई एकनाथ बाबा आणि जगद्गुरू तुकाराम महाराज आणि तशाच विचाराचं अभंग वाचनातून केलेलं प्रॅक्टिकल म्हणजे शिवराया. आणि तशाच प्रकारचं लेखणीने स्त्रियांच्या अभिव्यक्तीचा, स्त्रियांच्या शिक्षणाचा कायदा राज्यघटनेमध्ये लिहिणारे, ब्राह्मणांपासून तर वेश्येपर्यंतच्या सर्व स्त्रियांना त्यांना स्वातंत्र्य आणि शिक्षण मिळण्यासाठी बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण भारतीय नारीचा कायदा केला सुखाचा. असे शिवराय आणि भीमराया मला खूप प्रिय आहेत आणि वास्तवाचं भान ठेवून त्यांनी जे जगाला ज्ञान दिलं ते आजच्या पिढीला, भारतातल्या तर नाही मला करता येणार, पण महाराष्ट्रामध्ये मी जिथे जिथे जातो तिथे तिथे भीमराया आणि शिवराया मांडतो, कारण आजच्या पिढीला ते खूप गरजेचं आहे. आजपर्यंत मी हिंदू आहे आणि हिंदूच राहणार. मी 100% वारकरी पंथाचाच आहे. पण काही लोक मला उगाच ट्रोल करतात. कुणी RSSशी संबंध जोडतं. अशा लोकांना बुद्धिमान विचारवंतांनीच उत्तर द्यावं. मी तर गेल्या 45 वर्षांपासून शिवराय आणि भीमरायांच्या प्रेमात पडलोय आणि तोच विचार शेवटपर्यंत मांडत राहणार. संविधानाचा वारकरी म्हणून घेणाऱ्या वाबळे महाराजांची ही भूमिका सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. समता आणि माणुसकीची ही शिकवण तरुण पिढीला नवी दिशा देणारी ठरतीये, यात शंका नाही. शिर्डी प्रतिनिधी, झुंझार न्यूज. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.